नमस्कार. बहावा हे एक सर्वांग सुंदर फुलझाड आहे. माझ्याकडचे बहाव्याचे 3 प्रकार मी तुम्हाला दाखवतो आहे. पहिला जो आहे पिवळा बहावा, त्यानंतर हा पांढरा बहावा आणि हा गुलाबी बहावा. जेव्हा उन्हाळ्यात सगळीकडे ऊन खूप तीव्र असतं आणि बागेत फुले फार कमी असतात, अशा वेळी हा बहावा आपल्या बागेला एक रंगत देतो. जेव्हा बहावा मनसोक्त फुलतो तेव्हा आपल्या बागेत डिझनी वर्ल्ड अवतरतं. पिवळा बहावा खूप कॉमन आहे, सगळीकडे हा बहावा आढळून येतो. या उलट पांढरा बहावा जो आहे तो फारच दुर्मिळ आहे. उन्हामुळं याच्या पाकळ्यांना असं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता की यावेळी प्रचंड ऊन आहे. आणि यासोबतच हा जो गुलाबी बहावा आहे हा सुद्धा दुर्मिळ आहे, परंतु हल्ली अनेक ठिकाणी गुलाबी बहावा अनेक बागप्रेमींकडं आणि अनेक ठिकाणी पाहायला सुद्धा मिळतो आहे. पांढरा बहावा दुर्मिळतेच्या वाटेवर आहे, त्याचं संवर्धन आपण केलं पाहिजे. माझ्याकडे सुद्धा पहिल्यांदाच पांढऱ्या बहाव्याला फुलं आलेली आहेत आणि कमी आलेली आहेत. आता पुढच्या वर्षी मात्र पांढरा बहावा मनसोक्त मनमुराद फुलेल, यात मात्र काही दुमत नाही. तर मग तुमच्याकडे बहाव्याचे कोणकोणते प्रकार आहेत मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच युनिक दुर्मिळ झाडांविषयी, फुलझाडांविषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जेव्हा या पांढऱ्या बहाव्याच्या बिया उपलब्ध होतील तेव्हासुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की सांगेल. तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅपी गार्डनिंग.